सुस्वागतम मित्रांनो, नमस्कार. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आजच्या भागामध्ये आता इकडे जी मंजू असते, मंजू सत्याशी बोलत असते. सत्य आणि मंजू एकत्र आलेले असतात. तेवढ्यात मम्मी साहेब काकांना सगळ्या घरात बघतात, पण आता काका त्यांना कुठे सापडत नाही. त्यामुळे आता जी मम्मी साहेब आहेत त्या आता टेरेसवरती यायला लागतात. टेरेसवरती येतात आणि त्या इकडे तिकडे बघत असतात. तेवढ्या सत्य आता तिथून गपचूप जाऊन लपून राहतो. मंजूची उभा असते. तर आता मम्मी साहेब म्हणतात, काय ग निबरट, काय करते इथे आणि काय करते गे एकटी तू, काय चाललंय तुझं, ते काका कुठं गेले. तर आता लगेच मंजू म्हणते, हो त्यांना शतपावली करायची सवय आहे ना, ते शतपावली करायला गेले असेल. आणि आता मंजूला म्हणतात, तू काय करते पण ते, चल खाली चल. तर आता मंजू म्हणते, हो चला इकडून चला लवकर. आणि तिथून आता ते मम्मी साहेब निघून जातात. तर आता मंजू तिथे उभा असते. सत्या येतो आणि म्हणतो, वाघमारे तुमच्यामुळे आज मी गुंतला असतो. तर मंजू म्हणते, कसं काय रे सत्या, कसं काय गुंतला असतं माझ्यामुळे. तर आता लगेच सत्या म्हणतो की वाघमारे, अहो मग तुम्हीच म्हटलं ना सत्या, तू हे माझ्यासमोर घेऊन नको येत जाऊ, असे कपडे नको घालत जाऊ, माझ्यासमोर चांगल्या लुकमध्ये येत जा, असं म्हटलं होतं ना तुम्ही. तर आता मंजू म्हणते की हो म्हटले होते, मग काय झालं. तर आता लगेच सत्या म्हणतो, वाघमारे मला एक डाऊट होतोय, मी एक बोलू का तुम्हाला. तर मंजू म्हणते, काय झालंय सत्या. सत्या बोलतो, अहो वाघमारे मला तर असं वाटतंय हे सगळं तो आर्यनच करतो आहे, या सगळ्यामध्ये आर्यनचाच हात असणार आहे असं म्हणतो. तर आता लगेच मंजू म्हणते, सत्या कसं काय रे, पण तिने आपल्याला आत्तापर्यंत त्या मातीखोरला पकडायला खूप मदत केली आहे. तर आता लगेच सत्या म्हणतो, नाही वाघमारे त्यानेच हे सगळं करतोय, मला तर डाऊट येतोय, मला त्याची रूम चेक करावं लागणार आहे. तर आता मंजू म्हणते, ठीक आहे, आता काय कधी करणार तू काय माहिती. मंजू त्याच्यावर रुसलेली असते, कारण तो त्या आत्याबाईजवळ सारखा सारखा जात असतो. तर इकडे आता जी आत्याबाई आहे, आत्याबाईने आर्यन बोलत असतात. आर्यन म्हणतो, तुम्ही ही ओव्हर ॲक्टिंग करण्याचं बंद करा, नाही तर तुमचे पैसे कट करेल मी. तर आता ती आत्या म्हणते, हे बघा माझं नाटक म्हणजे जबरदस्त. अहो तुम्हाला माहिती का ते काका म्हातारे आजोबा किती हँडसम माणूस आहे ना, वाटत नाही त्यांचं वय साठीचे असेल म्हणून. ते किती गोंड दिसतात, किती हँडसम आहेत, त्यांचा आवाज पण किती गोड आहे. तर आता लगेच म्हणतात की हो ना, तुम्ही आता कामाकडे लक्ष देणारे काय करणार आहे. तर ती म्हणते की तुम्ही माझे पैसे, माझं कामाचा मोबदला द्या, नाहीतर मी चालले इथून निघून. तर त्या म्हणतो की हो देतो बाई, थांब असं म्हणतो. आणि आता तिला ते थांबवतो. आणि आता लगेच जी मंदाकिनी आहे ती पण थांबते. आणि इकडे आता आर्यन म्हणतो की काय करू या बाईचं ना, काय माहिती, इथेशिवाय मला तर पर्याय नाही आहे दुसरा, असं म्हणत असतो. आणि इकडे आता जी मंजू आहे ती मंजू आता तिथे खाली येते. आता सकाळी सकाळी इकडे आता आर्यन जो सत्य आहे, सत्य आणि बलमा बसलेले असतात तिथे बाहेर. तर आता बलमा म्हणतो, सत्य काय झालं, कशाचं टेन्शन आहे तुला, काही बोलत पण नाही आहे तू माझ्याशी. तर सत्य म्हणतो, अरे बलमा तुला एक बोलू का मी. बलमा म्हणतो, काय झालं. तर आता लगेच म्हणतो की हे बघा, अरे तुला माहिती का काय झालं आहे. अरे तिथे ना वाघमारे माझ्यावर खूप चिडले आहेत. अरे त्या वाघमाऱ्यांना असं वाटतं ती बाई नाही आली का आत्याबाई घरात, तिचं आणि माझं काय आहे, त्या माझ्यावर चिडून बसल्या आहेत, त्यांना राग आलाय, त्यांना मनवायला काय करू. तर आता हा बलमा म्हणतो, एक चिठ्ठी लिही त्यांना, आणि ती चिठ्ठी तुझ्या मनाने काहीतरी जोड आणखीन. त्याचा म्हणतो ठीक आहे मग. आणि आता सत्य चिठ्ठी पण लिहितो. तर इकडं सत्य आता टेरेसवरती मंजू असते तिथं चिठ्ठी घेऊन येतो आणि म्हणतो, धरा वाघमारे तुमच्यासाठी चिठ्ठी आहे. मंजू म्हणते, मला नाही ऐकायची तुझी चिठ्ठी, मला इंटरेस्ट पण नाही आहे. आणि मंजू गोळा करते आणि फेकून देते खाली. तर आता लगेच आत्याबाई बाहेर येते, नेमकं तिच्या डोक्यात येऊन पडते. आणि आत्याबाई ती चिठ्ठी उचलते, गपचूप इकडे तिकडे बघते. आणि इकडे आता मंजू म्हणते, सत्या हे सगळं तुझ्यामुळे झालं आहे. काय रे, कशी मला चिठ्ठी देतोय, काही गरज नाही चिठ्ठी द्यायची. आणि तिथून निघून जाते. सत्या मंजू मागे जातो, म्हणतो की हो वाघमारे ऐकून तरी घ्या ना माझं एकदा तरी. हो त्या चिठ्ठीत काय लिहिलं होतं वाचायला पाहिजे होतं तुम्ही. हे बघा मला तुम्हाला एक सांगायचं आहे. मंजू म्हणते, जा ना तू त्या बाईलेसोबत, फिर तिच्याशी जाय, तुला खूप रोमॅन्टिक सीन असला तर. माझं पण आता लग्न होणार आहे ना, मी पण जाईल फिरायला माझ्या नवऱ्यासोबत, तू कर त्या बाईची लग्न. तर सत्या म्हणतो, वाघमारे एवढं चिडायला काय झालं आहे तुम्हाला. अहो काही नाही आहे त्या बाईचं माझ्याशी. अहो काहीशाला उगाच काही पण जोडताय तुम्ही. अहो काही पण बोलू नका वाघमारे, असं म्हणतो. तर आता लगेच मंजू म्हणते की हे बघ सत्या, मला काही बाकीचं माहिती नाही आहे, मला खूप राग येतो त्या बाईचा, तिच्याजवळ अजिबात जायचं नाही आहे तू, असं म्हणत असते. सत्य म्हणतो, वाघमारे नदीच्या काठी तुम्हाला भेटायला घेऊन जायचं आहे मला, येताल ना तुम्ही. तर मंजू म्हणते, ठीक आहे.
तर पण लवकर घरी यावं लागेल, मला खूप झोप येते रात्री. तर मग सत्या म्हणतो ठीक आहे आणि ते दोघे आता निघतात. इकडे जी आत्याबाई आहे ती चिठ्ठी वाचते आणि ती म्हणते मला भेटायला बोलवलं काकांनी, बापरे हँडसम आहे किती पण, चला आता मला आवरावं लागेल. आणि ती मस्त मेकअप वगैरे करते आणि ती आवरून खाली येते. सगळे झोपलेले असतात, ती गपचूप येते. बलमाला म्हणते मला सोडा तिथे नेऊन. बलमा तिला सोडायला येतो. इकडे सत्या मंजूला खूप खूप सरप्राईज देत असतो, खूप डेकोरेशन केलेलं असतं, खूप छान असतं तिथे. तिथे मंजूला घेऊन जातो आणि इकडे आत्याबाई नेमकं तिथेच येतात. तर आता पुढे काय ट्विस्ट असणार आहे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.